दिव्यांगांसाठी वाघासारखा लढणारा एकमेव बच्चू भाऊ यांच्याकरिता आपण मित्र हो काही पण करत असतो, पण दिव्यांगांसाठी लढणारे अजून एक व्यक्ती श्रीमान तुकाराम मुंडेजी साहेब यांच्याविषयी विधानसभेमध्ये निलंबनाची मागणी करण्यात येत आहे. सरकारला चांगल्या लोकांची कधीही गरज पडत नाही किंवा चांगले व्यक्ती खपून घेत नाही. अशा या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना प्रश्न आहे, तुम्ही विधान परिषदेमध्ये म्हणजे हिवाळी अधिवेशनात दिव्यांगांसाठी झगडणाऱ्या लढणाऱ्या तुकाराम मुंडे साहेबांच्या निलंबनाची मागणी करत आहात. खरं तर तुमच्याच निलंबनाची मागणी करण्याची जनतेला गरज आहे. ते कसं जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दिव्यांगांचं अस्तित्व जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा अथवा करू नका हा प्रश्न तुमचा आहे, पण व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. दिव्यांगांसाठी नेहमी झगडणारे आंदोलन, पायी मोर्चे काढणं, दिव्यांगांसाठी लढणं बच्चू भाऊ कडू यांनी दिव्यांगांसाठी भरपूर काही केलेलं आहे. पण एक से भले दो असं म्हणतात ना, ते अगदी खरोखर आहे मित्रांनो. एका व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीची साथ मिळाली का सगळे काम सोप्या पद्धतीने आणि सहज पद्धतीने होऊ शकतात. एवढे दिवस बच्चू भाऊ कडू एकटेच आपल्याकरिता लढत आहेत आणि ते लढत राहणार आणि त्यांच्या सोबतीला तुकाराम मुंडे साहेब आलेले आहेत. तुकाराम मुंडे साहेब यांनी काय केलंय हे जर तुम्हाला माहित नसेल ना, मी तुम्हाला सांगणार आहे. जे बोगस दिव्यांग सरकार सेवेमध्ये जॉब करत होते, नोकरी करत होते, यांच्यावर आता आळा बसलेला आहे. बोगस दिव्यांगांची ओळख करून रद्द करणे आणि योग्य त्या दिव्यांगांना सरकारी जागा म्हणजे नोकरी उपलब्ध करून देणे हा एक त्यांचं काम आहे. आणि दुसरं एक त्यांनी मोठं काम जे केलेलं आहे, दिव्यांगांना छळणाऱ्या लोकांना तुरुंगवास झालाच पाहिजे. पीडब्ल्यूडी ऍक्ट 2016च्या कायद्यानुसार तर हे हक्क दिव्यांगांना दिलेलेच आहेत, पण हे कागदोपत्री नसले पाहिजेत. प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम तुकाराम सर यांनी केलेलं आहे. मित्र हो, दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी या आमदारांना दिला जातो. कशाकरिता? त्यांच्याच निधीतून म्हणजे आमदार निधीतून 5% निधी दिव्यांगांवर खर्च करणं बंधनकारक आहे. कोणत्या आमदाराने कोणत्या दिव्यांगांकरिता 5% निधी खर्च केलेला आहे ते मला सांगा. हे आमदार लोक महिन्याचे महिने पगार घेत असतात. यांना सरकारकडून दिव्यांगांच्या 5% निधी करिता निधी दिला जातो. यांना टपाल खर्च, टेलिफोन खर्च असेल, कम्प्युटरचा खर्च असेल, इव्हन यांच्या ड्रायव्हरचा सुद्धा पगार सरकारच करते. मग तुम्ही जर दिव्यांगांचे 5% निधी दिव्यांगांना देत नाही तर तुमच्या निलंबनाची मागणी करण्याची गरज या जनतेला आहे. जी एखादी प्रामाणिक अधिकारी जर काम करत असेल तर ते तुम्हाला पचत नाही. हीच जी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, जेव्हा सत्तेत आली तेव्हा यांचा एक नारा होता, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आहे का नाही? मग जे करताय त्यांना तुम्ही करू देत नाही आणि स्वतः तुम्ही काही करत नाही. दिव्यांगांच्या अशा कितीतरी योजना आहेत, त्या फक्त कागदावर आहेत, पण प्रत्यक्षात त्या अंमलात आणल्या गेलेल्या आहेत का? जास्त पूर्वीची गोष्ट कशाला करायची, मागच्याच वर्षीची गोष्ट घ्या ना मित्रांनो. दिव्यांगांना बस मध्ये आरक्षित सीट हा शासन निर्णय आलेला आहे, ही योजना आणलेली आहे, पण ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली गेली का? प्रवासामध्ये किती दिव्यांगांना त्रास होतो
याकडे सरकारचं लक्ष कधी गेलंय का? अशा बऱ्याचशा योजना आहेत मित्रांनो, कित्येक अशा योजना आहेत की त्या फक्त कागदावरच राहिलेल्या आहेत. त्या अंमलात आणण्याकरिता माणसाची इथे गरज पडते. जी व्यक्ती प्रत्यक्षात प्रामाणिकपणाने काम करते त्यांच्या तुम्ही निलंबनाची मागणी करता. मग 2024 मध्ये 8 महिन्याचे संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांचे पैसे आलेले नाहीत, याला जबाबदार कोण? नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये 50 ते 60% लोकांना मानधन 1ही रुपया मिळालेला नाही, याला जबाबदार कोण? जी लोक दिव्यांग असून सुद्धा या योजनेतून वगळले गेलेले आहेत, याला जबाबदार कोण? डीबीटी पोर्टलवर दिव्यांगांची नोंदणी झालेली नाही किंवा केवायसी झालेली नाही, या लोकांची कामे पेंडिंग राहिलेली आहेत, याला जबाबदार कोण? दिव्यांगांना घरकुल मिळत असतं हे तुम्हाला माहितच आहे, पण महाराष्ट्रात कित्येक दिव्यांगांना घरकुल मिळतं, याची जबाबदारी घेणार कोण? ट्रेन मध्ये बस मध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना सामान्य व्यक्तीकडून त्रास दिला जातो, शासन निर्णय असून सुद्धा, याला जबाबदार कोण? मुंबई भाईंदर येथे एका दृष्टीहीन महिलेवर आरपीएफच्या लोकांनी अत्याचार केला, याला जबाबदार कोण? असे कित्येक प्रश्न आहेत की या सगळ्या गोष्टींकडे सरकारचं दुर्लक्ष आहे का नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. चांगली व्यक्ती कधीही कुणाला पचत नसते आणि सरकार ते खपून घेत नाही, कारण काट्यासारखं रुतणारी व्यक्ती या लोकांना नकोशी वाटते. मित्रांनो, लाच खाणारे, भ्रष्टाचार करणारे, चमचागिरी करणारे लोक तुम्हाला हवे असतात. मग दिव्यांगांना जर न्याय देणारे एखादी व्यक्ती काम करत असेल हे तुम्हाला का पचत नाही? जर अशी अधिकारी तुम्हाला पचत नसेल तर मग प्रत्यक्षात तुम्ही काम का करत नाही? लाडकी बहीण योजनेविषयी आदित्यताई तटकरे असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, प्रेस कॉन्फरन्स करतात, मीडियामध्ये सांगतात की पैसे कधी येणार. मग संजय गांधी निराधार योजनेविषयी तुमच्यापैकी एखादा नेता का नाही बोलत? किंवा ती जनजागृती करण्याचं काम तुम्ही का करत नाही? आता तुम्ही बोलाल की लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिला ग्रामीण भागात राहतात, त्यांच्यापर्यंत इंटरनेट पोहोचत नाही, हे लोक टीव्हीच्या माध्यमातून माहिती यांच्यापर्यंत पोहोचेल या आशेने तुम्ही काम करता. अरे असे कित्येक संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, त्यांच्याकडे मोबाईल नाहीत, त्यांच्या घरामध्ये काय सांगायचं, आता खर्च करण्याकरिता रुपया नाही, त्यांच्या औषध उपचाराकरिता त्यांना वेळेवर पैसा मिळत नाही. या लोकांपर्यंत ही माहिती तुम्ही का पोहोचू शकत नाही? आता एक नवीन ऑप्शन काढलेला आहे मंत्रालयाने. संजय गांधी निराधार योजनेमध्ये दिव्यांग हे ऑप्शन तहसील कार्यालयामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचायला नाही तरी 1 महिना निघूनच जातो. मग वरून तुम्ही स्टेटमेंट देता की दिव्यांग अनुदान योजनेमध्ये ट्रान्सफर झालेली नाही. मग हेच म्हणजे याविषयी जागरूकता तुम्ही सोशल मीडियाद्वारे, टीव्हीच्या माध्यमातून किंवा न्यूज पेपरच्या माध्यमातून किंवा रेडिओ बातमीच्या माध्यमातून तुम्ही संजय गांधी निराधार योजनेपर्यंत पोहोचू शकता की नाही? तहसील कार्यालयामध्ये कुठलीही अपडेट गेली तर ती अपडेट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला 1.5 महिना निघून जातो. मग अशा वेळेत
बऱ्याचशा लाभार्थ्यांची पेन्शन सुद्धा बंद होऊन जाते. मग याला जबाबदार कोण? असे बरेचसे मुद्दे आहेत मित्रांनो. तुकाराम मुंढे साहेबांना आता सपोर्ट करण्याची गरज आहे. जर खरोखरच दिव्यांगांची अस्तित्व काय आहे हे ओळखून या साहेबांना सपोर्टची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे बच्चू भाऊ कडूच्या मोर्चेमध्ये आपण लोक सामील नेहमी होत असतो, जर वेळ आलीच तर सर्वच दिव्यांग बांधवांनी रस्त्यावर उतरण्यास विचार करू नये. कारण चांगल्या व्यक्तीची कदर कुणीही कधी करत नसते. कारण चांगली व्यक्ती आणि प्रामाणिक व्यक्ती इतरांना घातक किंवा कधीही धोके देऊ शकतात असं यांना वाटतं, पण असं नाही. प्रामाणिक व्यक्तीपासून जी लोक हलगर्जीपणा करतात, बेईमानी करतात, या लोकांना प्रामाणिक व्यक्तीची भीती वाटत असते. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला इतरांपर्यंत शेअर करा. खरोखर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा. चॅनेल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला जय हिंद, वंदे मातरम.